नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणत्याही शनिवारच्या किंवा मंगळवारच्या दिवशी आपल्या घरात लिंबू आणि काळी मिरी यांच्या सहाय्याने केलेला हा एक छोटासा उपाय आपल्या मुलांच्या विवाहासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. जर आपल्या मुलांच्या लग्नात सतत उशीर होत असेल, वारंवार अडथळे येत असतील, जुळून आलेली जी स्थळं आहेत ती शेवटच्या क्षणी तुटत असतील किंवा त्यांच्या जन्मकुंडलीत कोणताही ग्रहदोष निर्माण झाला असेल, तर आजची ही माहिती आपल्यासाठी आहे. आज मी तुम्हाला लवकर विवाह होण्यासाठी एक अतिशय सोपा पण प्रभावी एक सात्विक उपाय सांगणार आहे. हा उपाय नीट ऐकून, समजून आणि सांगितलेल्या पद्धतीने केल्यास नक्कीच आपल्या मुलांच्या विवाहासाठी योग्य प्रस्ताव येणारच आहे आणि विवाह नक्की पक्का होणार आहे. आजपर्यंत अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे, त्यांना यश मिळालेलं आहे आणि तुमच्याही बाबतीत तो फलदायी ठरेल असा माझा विश्वास आहे. फक्त या उपायाची संपूर्ण पद्धत आणि नियम जे आहे ते नीट समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून मी विनंती करते की ही माहिती सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तर हा उपाय मुले स्वतः करू शकतात, पण आजकाल मुलांकडे वेळ नसतो. अशा वेळी आई वडिलांनी आपल्या मुलांच्या लवकर विवाहासाठी हा उपाय स्वतः करू शकतात. तर अनेकदा असं होतं की मुलगा किंवा मुलगी रूपाने सुंदर असतात, चांगली नोकरीला असतात ते किंवा व्यवसाय त्यांचा चांगला चालू असतो, सुसंस्कृत कुटुंबातील असतात ते, तरीही लग्नात त्यांच्या अडचणी येतात. तर यामागचे प्रमुख कारण म्हणजे जन्मकुंडलीतील सप्तम भाव, 7वा जो भाव आहे तो पाप प्रभावाखाली जात असतो किंवा 6वा, 8वा, 12वा भाव अथवा राहू केतूच्या प्रभावाखाली जाणे. तर अशा वेळी संबंध येतात, बोलणी होतात, पण अंतिम निर्णय जो होत नाही किंवा कधी मुलीकडून नकार येत असतो तर कधी मुलाकडून. पाहुणे येतात, पाहुणे जातात, पण सकारात्मक पॉझिटिव्ह उत्तर मिळत नाही. परिणामी त्या मुलांचं वय वाढत जातं आणि त्यांचे जे आई वडील आहेत ते खूप चिंतेत असतात. जर अशी समस्या तुमच्या समोर असेल तर आता चिंता तुम्ही करू नका. मी सांगत असलेला हा जो उपाय आहे तो अत्यंत सोपा आहे, सात्विक आहे, प्रभावी आहे. आता उपाय तुम्ही नीट समजून घ्या. तर हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. शनिवार किंवा मंगळवार. आता यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते सांगते. एक तुम्हाला हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा स्वच्छ लिंबू घ्यायचा आहे. 4 काळी मिरी घ्यायची आहेत. एक छोटीशी लोखंडी खिळा घ्यायचा आहे. तर हे साहित्य तुम्ही जवळ ठेवा. नंतर घरातील देवघरात तुम्हाला बसायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तर प्रथम तुम्हाला श्री गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. हे गणपती बाप्पा, मी माझ्या विवाहासाठी किंवा माझ्या मुलगा मुलीच्या लवकर विवाहासाठी हा उपाय करत आहे. कृपया मला यश द्या. त्यानंतर श्री हनुमानजींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे हनुमानजी महाराज, मी हा उपाय श्रद्धेने करत आहे. माझ्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करा. त्यांच्या जन्मकुंडलीतील कोणताही दोष, पितृदोष, मंगळदोष, नजरेचा दोष किंवा इतर कोणताही दोष असल्यास तो नष्ट होऊ द्या. त्यांच्या विवाहासाठी योग्य आणि त्यांच्या मनासारखा संबंध लवकर येऊ. तर अशी प्रार्थना केल्यानंतर तो लिंबू हातात घ्या. लोखंडी खिळा घेऊन त्या लिंबामध्ये तुम्हाला 4 ठिकाणी जवळ असे 4 छिद्र करायचे आहेत आणि तो खिळा लिंबात टोचून पुन्हा बाहेर काढायचे. अशा प्रकारे तुम्हाला 4 छिद्र करायचे आहेत. आता प्रत्येक काळी मिरी हातात घ्यायची, आपली जी मनोकामना आहे ती बोलायची आणि ती एक काळी मिरी एका छिद्रात दाबून ठेवा. दुसरी घ्या, 4ही छिद्रात एक काळी मिरी अशा प्रकारे ठेवायची. तर लक्षात ठेवा, प्रत्येक मिरी त्यामध्ये ठेवण्यापूर्वी तुम्हाला स्वतःची मनोकामना जी आहे ती बोलायची. यानंतर लिंबू उजव्या हातात धरा आणि खालील जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे स्क्रीनवर तो 108 वेळा बोलायचा आहे. लिंबावर हलकी तुम्हाला त्यानंतर फुंकर मारायचे. जर आई वडील मुलासाठी उपाय करत असतील तर मंत्र असा बोलायचा आहे. ओम सृष्टीकर्ता मम पुत्र विवाह कुरु कुरु स्वाहा. जर मुलीसाठी करत असाल तर ओम सृष्टीकर्ता मम पुत्री विवाह कुरु कुरु स्वाहा. जर मुलगा किंवा मुलगी स्वतःसाठी करत असेल तर मंत्र नीट ऐका. ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा. प्रत्येक जे मंत्र मी तुम्हाला सांगितले त्या मंत्रानंतर लिंबावर फुंकर मारायची आहे. यानंतर जर पालक मुलीच्या लवकर विवाहासाठी हा उपाय करत असतील तर तो लिंबू मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायचा आहे.
जर मूल घरी नसेल तर तुमच्याजवळ जर त्याचा फोटो असेल तर त्या फोटोवरून 7 वेळा फिरवायचा आहे. आता कोणताही तुम्ही मी जे सांगणार आहे तो तुम्ही पर्याय निवडू शकता. तर लिंबू काय करायचं आहे बघा, लिंबू वाहत्या पाण्यात किंवा नदीमध्ये किंवा जिथे तलाव आहे तिथे सोडून द्या. जमिनीत तुम्ही साधारण 1 फूट खोल खड्डा खणा आणि त्यामध्ये पुरून टाकायचं आहे किंवा कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही लिंबू ठेवून द्यायचा आहे. ओके. तर या तिन्हीपैकी जो तुम्हाला पर्याय योग्य वाटेल तो तुम्ही करायचा आहे. आता हा उपाय सलग 3 मंगळवार किंवा 3 शनिवार करायचा आहे. पहिल्याच मंगळवारपासून परिणाम तुम्हाला दिसू लागतील आणि 3 मंगळवार नंतर किंवा 3 शनिवार नंतर पूर्ण परिणाम मिळेल असा माझा विश्वास आहे. तर इतकंच आहे. या उपायामध्ये जास्त काही तुम्हाला खर्च नाही आहे. घरच्या घरी करायचा मात्र मंत्र जो आहे, जो मी मुलगी, मुलगा किंवा आई-वडील मुलासाठी करत असेल, तर प्रत्येकासाठी वेगवेगळा मंत्र सांगितलेला आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा तो मंत्र दाखवलेला आहे. अगदी तो मंत्र तुम्हाला उच्चार स्पष्ट करायचा आहे आणि मंत्र तुम्हाला तो बोलायचा आहे. ओके. आणि त्यानंतर 7 वेळा तो लिंबू त्या मुलावरून फिरवायचा आहे किंवा फोटोवरून फिरवायचा आहे आणि तो लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यात, पिंपळाच्या झाडाखाली किंवा कुठेही जमिनीमध्ये खड्डा करून तुम्ही तो पुरून टाकू शकता. अशा प्रकारे साधा सोपा उपाय आहे. तुम्ही यामध्ये लवंग तुटलेली वापरायची नाही आहेत. अगदी श्रद्धा, विश्वास ठेवून हा उपाय करा. तुम्हाला याचा परिणाम खरंच खूप पॉझिटिव्ह मिळणार आहे. तुम्ही कोणीही असू दे, हा उपाय अगदी मनापासून करत असाल किंवा स्वतःचा विश्वास ठेवून त्यावर जर उपाय करत असाल, तर तुम्हाला याचे परिणाम खूप छान पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील, तुमचे काही प्रश्न असतील, कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार मी ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.